एका हिरव्यागार गावात चांदणी नावाची एक लहान मुलगी राहायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं आणि डोळ्यात स्वप्न चमकत असायची. तिला फुलं, झाडं आणि पक्षी खूप आवडायचे. एके दिवशी चांदणी जंगलात फिरत असताना तिला एक छोटंसं चमचमणारं बीज दिसलं. ते बीज प्रकाशासारखं चमकत होतं. चांदणीने ते काळजीपूर्वक उचललं. हे कोणतं बीज असेल, तिनं मनात विचार केला. अचानक एक छोटासा परकटू म्हणजे परीसारखा पक्षी तिच्या समोर येऊन बसला. तो म्हणाला, चांदणी, हे खास जादूचं बीज आहे. प्रेमाने आणि काळजीने लावशील तर हे एक असं झाड बनेल जे सर्वांना आनंद देईल. चांदणीला खूप आनंद झाला. तिनं ते बीज घरी नेलं, अंगणात मऊ माती केली आणि हलक्यानं ते रोवलं. रोज पाणी घातलं, त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याचं रक्षण केलं. काही दिवसांनी एक छोटंसं पान बाहेर आलं. पानावर सोन्यासारखी चमक होती. ते झाड रोज वाढू लागलं आणि काही वेळात ते इंद्रधनुष्याच्या रंगाचे फुलांनी भरून गेलं. गावातला प्रत्येक माणूस ते पाहून आश्चर्यचकित झाला. ते फुलं ज्या घरात जात तिथे भांडण थांबत, दुःख पळून जायचं आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलायचं. गावात पुन्हा आनंद पसरला आणि चांदणी मोठ्या हसून म्हणायची, जादू बीजाची नाही, जादू